Okay, hello students. Problem we लिहून ठेवणार. Without expanding the determinants, show that या दोन डिटर्मिनंटची ऍडिशन एवढी दाखवायची आहे. त्यातला पहिला डिटर्मिनंट फर्स्ट रो 1 3 6, सेकंड रो 6 1 4, थर्ड रो 3 7 2 प्लस या डिटर्मिनंटला 4 मल्टिप्लाय केलं. 4 into determinant, first row 2 3 3, second row 2 1 2 and last row 1 7 6 equal to या दोघांची ऍडिशन किती दाखवायची. 10 into determinant 1 2 1, 3 1 7 and 3 2 6. फक्त वरची कंडिशन न देता फक्त शो दॅट सांगितलं असतं तर मार्ग एवढा सोपा होता. डिटर्मिनंट हा इव्हॅल्युएट केला असता, व्हॅल्यू काढली असते. हा इव्हॅल्युएट केला असता, याला पूर्ण मल्टिप्लाय, दोघांची ऍडिशन ती लेफ्ट हँड साइडची व्हॅल्यू आणि तेवढीच व्हॅल्यू राईट साइडची येते दाखवला असेल तर प्रॉब्लेमचा एंड होत होता. फ्रॉम दिस डिस्टिंक्शन आहे विदाउट एक्सपांडिंग, विदाउट इव्हॅल्युएट, डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू न काढता, डिटर्मिनंट न सोडवता मग काय ही ऍडिशन कशी घेता येईल. दोन डिटर्मिनंटची बेरीज केव्हा करता येते, काय प्रॉपर्टी, त्या प्रॉपर्टीज नोंद पाहिजे तुमच्याकडे. ऐका, इफ ईच एलिमेंट ऑफ एनी रो और कॉलम इज सम ऑफ टू नंबर्स, then that determinant can be expressed as sum of two determinants. एक डिटर्मिनंट दोन डिटर्मिनंटच्या ऍडिशन मध्ये कधी लिहिता येईल अशी प्रॉपर्टी सांगितली. कोणत्या तरी रो मधले प्रत्येक घटक किंवा कॉलम मधले प्रत्येक घटक हा दोघांच्या बेरजेत पाहिजे तर तो डिटर्मिनंट दोघांच्या बेरजेत लिहू शकाल. एक्झाम्पल मला असं दिलं होतं, x प्लस वाय p प्लस क्यू ही पहिल्या रो मधला प्रत्येक एलिमेंट दोघांची बेरीज येतात. त्यावेळेस हा डिटर्मिनंट अशा दोन डिटर्मिनंटच्या बेरजेत मानता येईल. बेरजेतले पहिल्या x p पहिल्या डिटर्मिनंटचा पहिला रो होईल आणि बेरजेतले दुसरे अंक y q अंक दुसऱ्या डिटर्मिनंटचा y आणि हा रो सेम राहील ए बी ए. प्रॉपर्टी या डिरेक्शनात मला लिहून दिली. एक डिटर्मिनंट दोन डिटर्मिनंटच्या बेरजेत कधी द्या जर असं असेल तर. रोज बेरजेत पाहिजे असे अर्थ असणार, कॉलम असेल बेरजेत तरी चालेल. आणि उलट सांगा, दोन डिटर्मिनंटची बेरीज करून एका डिटर्मिनंट मध्ये कधी लिहिता येईल. तर ए बी इथे बेरीज किती आहे, ए प्लस ए पुढे लिहिले का, बी प्लस बी इथं 2b आहे का. दोन डिटर्मिनंटची ऍडिशन कधी होऊ शकते हा उलटा अर्थ आपण लक्षात ठेवायचं म्हणाल. दोघांचा एक रो सारखा आहे, त्याच वेळेस एक वेगळा आहे कारण ऑर्डरच 2 घेतली आहे. ऑर्डर 3 ची असेल तर काय कंडिशन काय असेल, फक्त एकच रो किंवा एकच कॉलम दोन्ही डिटर्मिनंट मधला वेगळा असेल. बाकीचे दोन असतील किंवा एक असतील ते ऑर्डर होती डिपेंडिंग आहे. बाकीचे जेवढे असतील तेवढे सारखे पाहिजे, सेम पाहिजे. आणि बेरीज फक्त एका सिंगल रोची अगर एका सिंगल कॉलमची असेल. मग ही बेरीज जर सोडवायची असेल, ऑर्डर 3 आहे त्यात, तर या दोघांमध्ये कोणते तरी दोन रोज किंवा कोणते तरी दोन कॉलम्स एक सारखे आले पाहिजे. कसे आणता येईल, आता येईल. कालच्या प्रॉब्लेम मध्ये जसं आपण एबीसी ने मल्टिप्लाय घेतला आणि एबीसी ने डिवाइड केला, त्यातला ए न मल्टिप्लाय पहिल्या रोला केला, बी न मल्टिप्लाय सेकंड रोला, सी न मल्टिप्लाय थर्ड रोला केला. बरोबर आहे.
जे डिटर्मिनंटला असा कोएफिशियंटला मल्टिप्लाय घेतला असेल त्यातल्या ईच अँड एव्हरी एलिमेंटला मल्टिप्लाय करायची गरज नाही. कोणत्या तरी एका सिंगल कॉलमला अगर एका सिंगल रोला मल्टिप्लाय घेतलं तर बस पुरेसं आहे. ते डिटर्मिनंटला मल्टिप्लाय केल्यासारखं आहे. तर 4चे फॅक्टर 2 आणि 2 आहेत. 2 into 2 आहे. त्यातला पहिला एक 2 जर आत घेतला आपण तो कुठल्याही रोला आणि कुठल्याही कॉलमला मल्टिप्लाय करून घ्यायला चॉईस आपल्याला आहे. कुणाला मल्टिप्लाय करू तर सेकंड डिटर्मिनंटच्या थर्ड कॉलमला 4 मधल्या 2 न तिसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय केलं तर 6, 4 आणि 12 6, 4 आणि 12 बरोबर आहे का? त्यावेळेस तिसरा कॉलम आणि तिसरा कॉलम सारखा आहे. 3, 1, 7, 3, 1, 7 तर त्यांनी म्हणूनच मला सारखा दिलाय. त्याला डिस्टर्ब करू नका. मग 4 मध्ये राहिलेला जो दुसरा 2 आहे त्याला कुठं मल्टिप्लाय करायला तो पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करा. तर 4 मध्ये 2 into 2 त्यातला एक 2 फॅक्टर तिसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करून घ्या आणि दुसरा 2 फॅक्टर पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करून घ्या. मल्टिप्लाय बाय 2 2 एका 2 ना C3 ला आणि एका 2 ना C1 ला 2 C1 अँड C3 C1 ला 2 ना मल्टिप्लाय घेतलं तर 4 मधला एक 2 फॅक्टर मर्ज होईल आणि त्या 2 ला C3 ला मल्टिप्लाय घेतला असेल तर दुसराही 2 मर्ज होईल. म्हणजे 4 अशा रीतीने मर्ज करा. पहिला कुठला डिटर्मिनंट C1 आणि C3 पहिला डिटर्मिनंट का दुसरा डिटर्मिनंट ऑफ सेकंड डिटर्मिनंट. 2 नंबरच्या डिटर्मिनंटला पहिल्या कॉलमला आणि तिसऱ्या कॉलमला 2 2 न मल्टिप्लाय करा. आपल्याकडे आहे आपण एक्स्ट्रा घेत नाही. फक्त 4 अशा रीतीने मर्ज करू आपण. पहिल्या डिटर्मिनंट मध्ये नो चेंज 1 3 6 6 1 4 3 7 4 प्लस एका 2 न C1 ला आणि एका 2 न C3 ला अशा रीतीने 4 मध्ये करायचं होतं. C1 आणि C3 ला C2 मध्ये बदल नाही. C2 3 1 7 आहे. आता 4 मधल्या एका 2 न पहिल्या कॉलमला इथं 2 न मल्टिप्लाय 4 इथं 2 न मल्टिप्लाय 4 इथं 2 न मल्टिप्लाय 2 एक 2 फॅक्टर मार्क आणि दुसरा 2 फॅक्टर C3 ला 2 न मल्टिप्लाय 6 2 न मल्टिप्लाय 4 2 न मल्टिप्लाय 12. काली प्रॉपर्टी सांगितले if each element of any row or column is multiplied by some constant k ने मल्टिप्लाय केला रोला किंवा कॉलम then value of that new determinant is k times value of original determinant. कोणत्या एका सिंगल रोला किंवा सिंगल कॉलमला एखाद्या संख्येने मल्टिप्लाय घेतलं तर व्हॅल्यू तेवढ्या पट होते ज्या संख्येने मल्टिप्लाय करताय तेवढी पट. मल्टिप्लाय करताना जर रोला किंवा कॉलमला तर कॉमन घेताना सुद्धा रो किंवा कॉलम म्हणून कॉमन असेल तर बाहेर घ्यायला अलाउड. हे कालच्या एक्झाम्पल मध्ये बघितलंय. आता ऑब्झर्वेशन करावं असते. तिसरा कॉलम 6 4 12 6 4 12 तिसरा कॉलम सारखा 3 1 7 3 1 7 दुसऱ्या कॉलमला दुसरा कॉलम सारखा. फक्त दोघांचा पहिलाच कॉलम जेवढा वेगळा आहे त्या प्रॉपर्टीनुसार एक डिटर्मिनंट दोघांच्या बेरीज देण्यासाठी असा असावा लागत आहे आणि दोघांची बेरीज करून एकत्र घ्यायचं असेल सुद्धा असा असायला पाहिजे. समजण्यासाठी मी ऑर्डर 2 घेतले. दोघांची बेरीज व्हायला लायक असणारे डिटर्मिनंट कुणाला म्हणा. दोघांमध्ये फक्त एकच रो अथवा एकच कॉलम वेगळा असा डिफरंट असा
बाकीचे जेवढे काय रोज असतील किंवा बाकीचे जेवढे काय कॉलम्स असतील ते एकसारखे असतील आणि बेरीज फक्त वेगळ्या असणाऱ्या रोजची बेरीज होईल. जो ए बी सारखा आहे त्याची बेरीज इकडे झाली ना, सारखा असणार आहे तसा ठेवाल. तसं इथं काय, हे दोन कॉलम्स आणि हे दोन कॉलम्स सारखे आहेत. दोघांची ऍडिशन 6 4 12 6 4 12 6 4 12 सारखा असणारी बेरीज नाही. 3 1 7 3 1 7 3 1 7 आणि आता दोघांचा पहिला कॉलम तेवढा वेगळा आहे. तिथं रोज मधल्या एलिमेंटची बेरीज झाली, तशी तर कॉलम मधल्या एलिमेंटची बेरीज 1 आणि 4 ची बेरीज 1 + 4, 6 आणि 4 ची बेरीज 6 + 4 आणि 3 आणि 2 ची बेरीज 3 + 4 इक्वल 5 10 5 3 1 7 6 4 4. ह्या दोघांची बेरीज करणं पहिली टिप्पणी. 4 अशा रीतीने आपण मर्ज केला, ह्याचे फॅक्टर्स 2 × 2 केले, असे 2 फॅक्टर्स केले. 1 2 आत घेतला तो तिसऱ्या कॉलमला मल्टिप्लाय करू आणि हा 2 आत घेतला तो पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करू. मग त्यावेळेस हे दोन डिटर्मिनंट बेरजेसाठी लाईट झाले. दोघांमध्ये 2 कॉलम सारखे आले, एकच कॉलम डिफरंट. बेरीज फक्त जो कॉलम डिफरंट आहे तो सिंगल एकट्याचीच बेरीज होईल, जे सारखे त्यांची बेरीज नाही. आता इथं आलोय आन्सर मध्ये पहा काय काय. थ्री 1 7 हा कॉलम आहे. 3 1 7 हा रो आहे. एखादा क्यू पकडायचा. 3 1 7 हा कॉलम आहे, 3 1 7 हा रो आहे. गॅरंटेड कुठलं ऑपरेशन मला करावं लागेल, याच्या रोज आणि कॉलम्स मध्ये इंटरचेंज. खाली आपण केलं, क्ल्यू दिला. रोज आणि कॉलम आलटापालटी 2 टाईपच्या बनवतात. कोणत्या तरी 2 रो मध्ये आलटापालट किंवा कोणत्या तरी 2 कॉलम मध्ये आलटापालट केलं तर काय होत आहे, काल वापरली ती प्रॉपर्टी, किंमत चिन्हात बदलते. आणि सगळ्याच रोजचं रूपांतर सगळ्याच कॉलम्स मध्ये केलं तर नो चेंज, व्हॅल्यू रिमेन्स कॉन्स्टंट. आणि हीच पहिली प्रॉपर्टी आपण घेतली होती 7 पैकी. इथे क्यू 3 1 7 हा दुसरा कॉलम आहे, 3 1 7 हा इथं रो आहे. त्यामुळे कॉलम आणि रोच्या आलटापालट करावी लागेल. हे एका क्यूवरून लक्षात येत आहे. बाहेरचा भाग कसा आणता येईल, कॉमन घेण्यासाठी ह्या 9 च्या 9 एलिमेंट मध्ये कॉमन नको आहे. मल्टिप्लाय करताना काय 9 च्या 9 एलिमेंटला केलं ना, करायची गरज नाही. कुठल्या एका सिंगल कॉलमला अगर एका सिंगल रो कॉमन घेताना सुद्धा रो किंवा कॉलम मधून कॉमन असेल तर बाहेर जरूर घेता येईल. पहिला कॉलम बघा 5 10 5, कोणता फॅक्टर कॉमन आहे 5 कॉमन घेतला तर 1 2 1 असं आहे का तिथं काय 1 2 1 हा कॉलम आहे. 1 2 1 10 मिळवायचा त्यातला 5 तरी मिळतोय, बरोबर आहे तुम्हाला. मग सांगायला आता एक मॅच होतोय, हा इथं कॉलम येतोय तिथं रो आहे, हा इथं कॉलम आहे तो तिथं रो आहे. म्हणजे गॅरंटेड रोज आणि कॉलमची इंटरचेंज तर तुम्हाला करावीच लागणार आहे. इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्स. अगोदर कॉमन घ्यायचं काय इंटरचेंज करायची, काय वाद घालायची गरज नाही. ह्या दोन्ही स्टेप्स मला कराव्या लागणार आहे. पहिली पसंती मी इंटरचेंज देतो. इंटरचेंजिंग रोज
5 3 6 हा रो आहे. 5 3 6 हा कॉलम आहे. 10 1 4 हा दुसरा रो. 10 1 4 हा दुसरा रो. 5 7 12 5 7 12 आणि रोज आणि कॉलमची इंटरचेंज व्हॅल्यू बदलते काय? याची व्हॅल्यू 10 असेल तर त्याची व्हॅल्यू 10च राहील. कालच्यामध्ये मात्र आपण रो मध्ये इंटरचेंज केला होता किंवा कॉलम मध्ये, तिथं व्हॅल्यू साइन मध्ये बदलते. इथं सगळेच रोज सगळेच कॉलम्स केले, व्हॅल्यू रिमेन्स कॉन्स्टंट. आताच 317 हा रो आहे. आन्सर मध्ये सुद्धा 317 रोला रो मॅच आहे. मला बाहेरचा 10 फॅक्टर मिळवायचा आहे. कुठून? याच्यातून 5 कॉमन पहिल्या रो मध्ये 10 मिळवायचा आहे. आणखी 2 फॅक्टर पाहिजे. 5 दोन्ही 10, 2 फॅक्टर 6 मध्ये 2 आहे, 4 मध्ये 2 फॅक्टर आहे, 12 मध्ये 2 फॅक्टर आहे. टेकिंग 5 common from R1 and तीसरा रो 2 common from R. ऑपरेशन कुठल्या रो वरती? पहिल्या रो वरती आणि तिसऱ्या रो वरती. 2 नंबरचा रो बदलत नाही. 317 सांगा पहिल्या रो मधला 5 हा कॉमन फॅक्टर बाहेर आला. 5 काय बदलून येईल पहिला रो? इथं 1. 10 मधला 5 कॉमन 2. 5 मधला 5 कॉमन 1. आणि तिसऱ्या रो मधून 2 कॉमन, तो 2 फॅक्टर बाहेर. तिसऱ्या रो 2 कॉमन घेतला तर 6 मध्ये 3. 6 चे फॅक्टर्स 2 आणि 2 into 2 4. त्यातला 2 कॉमन 2 राहील. 12. 2 into 6 त्यातला 2 कॉमन 6 and equal to 5 into 2 10 into determinant 1 2 1 317 326. बाहेरचा 10 तर मिळाला. पहिला रो आन्सर मध्ये 1 2 1 1 2 1. सेकंड रो 317 317. लास्ट रो 326 326 इज इक्वल टू RHS. लेफ्ट साइड पासून क्लास सुरुवात केली आपण. LHS is equal to RHS. Left hand side is equal to right hand side. बरोबर आहोत काय? फक्त बेरीज करण्यासाठी सारखे किती असावेत सांगण्यापेक्षा वेगळे किती असावेत. 2 डिटर्मिनंटची ऍडिशन करण्यासाठी दोन्ही डिटर्मिनंट मध्ये एकच रो अथवा एकच कॉलम वेगळा असावा. बाकीचे जेवढे असतील तेवढे सारखे पाहिजे. ऍडिशन सारख्या असणाऱ्या रोची किंवा सारख्या असणाऱ्या कॉलमची नाही. जो एक सिंगल रो अथवा सिंगल कॉलम वेगळा आहे त्याची एकट्याचीच बेरीज होईल. इथं बेरीज झाली ती होईल. बघा दोघांमधला पहिला कॉलम वेगळा आहे, बाकीचे दोन्ही कॉलम सेम होते तसेच ठेवलेले आहेत. ऍडिशन फक्त एका सिंगल कॉलमची किंवा सिंगल रोची असेल. ही ऍडिशनची प्रॉपर्टी. त्यामध्ये प्रॉपर्टी लिहून देत असताना एक डिटर्मिनंट 2 डिटर्मिनंटच्या बेरजेत कधी लिहत असं सांगितलंय. पण उलट अर्थी त्याच वेळेस सांगितला होता दोघांची बेरीज केव्हा घेता येते हे बोललो आपण. त्यातही मी सांगितलंय एकच रो किंवा एकच कॉलम दोघांमधला वेगळा असेल.